जे शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्ग, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी हे 5 लाभ मंजूर झालेले आहेत, अनुज्ञेय झालेले आहेत। कोणते ते 5 लाभ कर्मचारी पेन्शनधारकांना अनुज्ञेय झालेले आहेत आणि त्याचा लाभ त्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना हे 5 लाभ झाले अनुज्ञेय। याच्यामध्ये पहिला लाभ अर्थात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नेहमीच दरवर्षी वेतनवाढ देण्यात येते। जुलै महिन्याच्या पगारामध्ये बेसिक पगाराच्या 3% वेतनवाढ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच वेतनवाढ ही जुलै 2024च्या पगारासोबत त्यांना मिळणार आहे। त्याच्यानंतर 6 महिने महागाई फरक जो आहे तो 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आल्यानं जानेवारी ते जून महिन्याची 6 महिन्याची डीए थकबाकी डीआर थकबाकी कर्मचारी पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना जुलै पगार आणि पेन्शन सोबत दिली जाणार आहे। त्याचबरोबर जुलैपासून रोखीनं महागाई भत्ता मिळणार आहे। महागाई भत्ता 4% वाढ जे आहे ते जुलैपासून वेतन पेन्शन सोबत नियमित मिळणार आहे। त्याच्यानंतर 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता सन 2023 मध्ये देय असलेला 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता आणि ज्यांना अद्यापही पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हप्ता मिळालेला नाही त्यांना हे सर्व हप्ते जुलै पगार पेन्शन सोबत मिळणार आहेत। सोबतच जे मयत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा पेन्शन सोबत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हप्ता, 5वा हप्ता मिळणार आहे। त्याचबरोबर घरभाडे भत्ता 7व्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 50% पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये 1% वाढ होणार आहे। अर्थात ही वाढ 50% डीए वाढ झाल्यानंतर होणार आहे। अर्थात आता ही डीएची वाढ जी आहे ते 50% झालेली आहे, पण 50% पेक्षा अधिक डीए वाढ झाल्यानंतर घरभाडे भत्त्यामध्ये ही 1% वाढ होणार आहे। त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिन्यापासून येणारा जे वर्ष आहे ते निश्चितच आनंदाचा असणार आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हे अतिशय महत्त्वपूर्ण असे 5 लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना लागू होणार आहेत। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा। धन्यवाद।